Hello students, today we'll see large intestine. आज लार्ज इंटेस्टाईन बघू. मागच्या व्हिडिओला आपण स्मॉल इंटेस्टाईन बघितलं होतं. या व्हिडिओला लार्ज इंटेस्टाईन बघू. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघत होतो. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण माउथपासून सुरू केलं होतं. माउथमध्ये जेव्हा आपण काही खातो, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन काही जेव्हा खातो तेव्हा ते टीथनी काय होतं, जे दातांमुळे काय होतात, टाईप्स ऑफ टीथ बघितलं होतं आपण. इन्सिजर्स, मग इन्सिजर्स बघितले होते, म्हणजे कॅनीज बघितले होते, प्रीमोलर्स बघितले होते आणि मोलर्स बघितले होते. आणि काही पॅनक्रियाटिक ज्यूस बघितले होते. गाल ब्लॅडरमध्ये कुठले जे ग्लुकोज तयार होतात, कुठले ॲसिड्स तयार होतात, हे आपण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये बघितलं होतं. आता लार्ज इंटेस्टाईन कुठं असते बघून घेऊ. ही जी आहे ही ऑल ओव्हर, ही काय आहे, लार्ज इंटेस्टाईन. ही आहे लार्ज इंटेस्टाईन. ही जी दिसत आहे ही मोठी. हे छोट्या छोट्या ज्या आहे, ज्या एकदम छोट्या छोट्या, ही आहे स्मॉल इंटेस्टाईन. आणि ह्या मोठमोठ्या ज्या आहे ही आहे लार्ज इंटेस्टाईन. द लार्ज इंटेस्टाईन इज ब्रॉडर अँड शॉर्टर दॅन द स्मॉल इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन काय ब्रॉडर आहे, म्हणजे जाड आहे, अँड शॉर्टर दॅन स्मॉल इंटेस्टाईन, आणि स्मॉल इंटेस्टाईनपेक्षा कशी छोटी आहे. स्मॉल इंटेस्टाईनची जाळ जी आहे ती खूप मोठं आहे. स्मॉल इंटेस्टाईन कशी आहे, खूप मोठी आहे. पण लार्ज इंटेस्टाईन कशी आहे, छोटी आहे. पण कशी आहे, बॉर्डर आहे, म्हणजे जाडी आहे. ओके, ब्रॉडर आहे. ओके. आफ्टर ऑल द युजफुल न्यूट्रिएंट्स, मग जेवढं जे न्यूट्रिएंट्स उपयोगीचं होतं, मग जेवढं आपल्या बॉडीला लागत होतं ते पूर्ण आपण, जे युजफुल होतं ते पूर्ण आपण डायजेस्टेड केलं. फ्रॉम द डायजेस्टेड फूड आर ॲब्सॉर्ब इन टू द ब्लड. आणि ते म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये ते काय केलं, त्याचे तुकडे तुकडे झाले, आणि तुकडे तुकडे झाल्यानंतर ते रक्तात मिक्स झाले इंटू द ब्लड इन द स्मॉल इंटेस्टाईन. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ते ब्लडमध्ये ते काय झालं, मिक्स झाले. द रिमेनिंग अनडायजेस्टेड फूड मटेरियल. आणि आता जे रिमेनिंग अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे, म्हणजे जे उरलेलं अनडायजेस्टेड आहे, जे डायजेस्ट झालेलं नाही आणि अनयुजफुल सबस्टन्स आहे, पासेस इंटू द लार्ज इंटेस्टाईन. ते कुठे जाणार, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाणार है ना. लार्ज इंटेस्टाईनमध्ये मोस्ट ऑफ द वॉटर अँड मिनरल प्रेझेंट इन द अनडायजेस्टेड फूड आर ॲब्सॉर्ब बाय द लार्ज इंटेस्टाईन. मग मोस्ट ऑफ द वॉटर, मग बरेच वेळा काय, जास्तीत जास्त वॉटर अँड मिनरल प्रेझेंट इन द अनडायजेस्टेड फूड. अनडायजेस्टेड फूडमध्ये काय काय राहते, वॉटर राहते, मोस्ट ऑफ द वॉटर अँड मिनरल्स, आणि काही प्रमाणात जे मिनरल्स राहते आर प्रेझेंट इन द अनडायजेस्टेड फूड आर ॲब्सॉर्ब बाय द लार्ज इंटेस्टाईन. आणि ते काय होते, लार्ज इंटेस्टाईन काय करते, ॲब्सॉर्ब करते. ओके. देन द रिमेनिंग अनडायजेस्टेड अँड अनवॉन्टेड पोर्शन ऑफ द फूड. म्हणजे फूडमधलं जे रिमेनिंग अनवॉन्टेड फूड राहते, म्हणजे जे बिनकामाचं जे फूड राहते, किंवा बिनकामाचं जे पोर्शन राहते, किंवा अनडायजेस्टेड फूड जे राहते, इज डिस्कार्डेड फ्रॉम द बॉडी थ्रू द ॲनस. आणि ते काय होते, ॲनस थ्रू बाहेर होते, म्हणजे मोशन थ्रू काय होते, ते आपल्याला फिशस थ्रू बाहेर निघते. ओके. द प्रोसेस इज नोन ॲज एक्जेशन. ह्या प्रोसेसला काय म्हणतात, एक्जेशन म्हणतात. फायबर प्रेझेंट इन व्हेजिटेबल. व्हेजिटेबलमध्ये फायबर प्रेझेंट असतात. म्हणजे फ्रूटमध्ये पण असतात, अँड होल ग्रेन्स आणि ग्रेन्समध्ये पण असतात. क्लीन्स द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि पूर्ण जे ग्रेन्स असतात ते काय करतात, डायजेस्टिव्ह सिस्टीमला काय करतात, क्लीन करतात. अँड हेल्प्स इन मुव्हिंग द अनडायजेस्टेड फूड अप टू द ॲनस. फायबर प्रेझेंट इन व्हेजिटेबलमध्ये काय, म्हणजे फायबर्स, आणि फ्रूटमध्ये फायबर्स प्रेझेंट असतात, आणि पूर्ण ग्रेनमध्ये वगैरे पण काय असतात, फायबर्स प्रेझेंट असतात. द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड हेल्प्स. डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करते, हेल्प करते मुव्हिंग द अनडायजेस्टेड फूड अप टू द ॲनस. म्हणजे ते अनडायजेस्टेड फूड जे होतं ते ॲनसमध्ये जाते. इथे दिलेलं आहे त्यांनी एक रफ डायग्राम दिलेली आहे. रफ डायग्राममध्ये आपल्याला समजणार. इथे प्रोटीन आहे, फॅट्स आहे, कार्बोहायड्रेट. समजा तुम्ही जेवत आहे, तुमच्या जेवणामध्ये सर्व वरण भात, भाजी पोळी, मिल्क आहे, त्यानंतर फ्रूट्स पण आहे. हे सर्व माहीत आहे का, ह्या माऊथमध्ये जाणार. हे दिसत आहे, हे माऊथ. ओके. ह्या माऊथमध्ये जाणार. माऊथमधून डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट बिगिन. इथून काय होणार, कार्बोहायड्रेटचं डायजेशन सुरू होणार. मग माऊथमधून गेलं. मग माऊथमधून गेल्यानंतर इथे सलायवामध्ये मिक्स होणार. सलायवामध्ये म्हणजे लाळीमध्ये मिक्स होणार. आणि लाळीमध्ये मिक्स झाल्यानंतर हे अमायलेज आहे. अमायलेज म्हणजे लाळीमध्ये मिक्स होऊन ते अमायलेज वगैरे तयार होणार. मग ते इसोफॅगसमध्ये जाणार. हे दिसत आहे इसोफॅगस. मग इसोफॅगसमधून ते स्टमकमध्ये जाणार. इसोफॅगसमधनं कुठे जाणार, स्टमकमध्ये. मग स्टमकमध्ये काय होणार, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि गॅस्ट्रिक ज्यूस तयार होणार. मग हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये काय,
किल्स मायक्रोब्सला हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किंवा मायक्रोब्सला किल करतो म्हणजे मारतो. ॲसिडिफाईज फूड आणि हे वगैरे. नंतर गॅस्ट्रिक ज्यूस, आणि गॅस्ट्रिक ज्यूसचं काय मॅटर आहे की पेप्सिन आणि डायजेशन ऑफ प्रोटीन. गॅस्ट्रिक ज्यूसचं आहे की प्रोटीनचं डायजेशन करतो, म्हणजे आपण जे कार्बोहायड्रेट प्रोटीन पण खाल्लं होतं ना, तर इथे काय करतो हा पेप्सिन आणि डायजेशन ऑफ प्रोटीन म्हणजे प्रोटीनचं काय करतो, डायजेशन करतो. मग स्टमकमधून डायजेशन होऊन हा कुठे जातो, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो. मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर डायजेशन म्हणजे हे जे आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर इथं पूर्ण काय होते, डायजेशन आपली कंप्लीट होऊन जाते. डायजेशन कारण जे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशन म्हणजे पूर्ण कंप्लीट होऊन जाते. जी युजफुल सबस्टन्स राहते, युजफुल सबस्टन्स आपण आपल्या बॉडीमध्ये यूज करतो आणि बाकीचं जे आहे ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये टाकून देतो. मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय तयार होते, बाईल ज्यूस डायजेशन ऑफ फॅट्स. बाईल ज्यूस जे असते ते काय करते, डायजेशन ऑफ फॅट्सचं डायजेशन करते. पॅनक्रियाटिक ज्यूस काय करते, डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेटचं डायजेशन करते. आणि कार्बोहायड्रेट्स काय करते, सिंपल शुगर तयार करते. प्रोटीन अमायनो ॲसिड्स तयार करते. आणि फॅट्स काय करते, फॅटी ॲसिड्स तयार करते. फॅट्स फॅटी ॲसिड्स तयार करते, प्रोटीन अमायनो ॲसिड्स तयार करते, कार्बोहायड्रेट्स सिंपल शुगर तयार करते. पॅनक्रियाटिक ज्यूस जे असते ते डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेटचं डायजेशन करते, फॅट्सचं डायजेशन करते आणि प्रोटीनचं डायजेशन करते. नंतर बाईल ज्यूस डायजेशन ऑफ फॅट्स. ओके. देन आता स्मॉल इंटेस्टाईनपासून कुठे जायचं, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जायचं. लार्ज इंटेस्टाईनमध्ये जेव्हा आपण जातो तर लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतं, जी युजफुल सबस्टन्स असते, मग वॉटर प्लस मिनरल हे काय होते, पहिली ही स्टेप सांगून देते. स्मॉल इंटेस्टाईन डायजेशन कंप्लीट. मग इथे डायजेशन तुमची कंप्लीट झाली आहे. मग इथे काय होणार, तुम्ही जे पूर्ण खाल्लाय ते सिंपल सबस्टन्समध्ये जाणार, म्हणजे बारीक बारीक तुकडे होते ना त्याचे, तर बारीक बारीक तुकडे होऊन मग ते परत पूर्ण काय होणार, म्हणजे पूर्ण ब्लडमध्ये काय होणार, मिक्स होणार आणि ब्लडमधून ते ऑल ओव्हर बॉडीमध्ये ते पास होणार. ओके. तुम्ही जे इथे खाल्ले इथूनच तुमचे काय झालं, पेस्टमध्ये कन्वर्ट झालं. आपण पेस्ट करतो ना मिक्सरमधून, जी पेस्ट काढतो तशा टाईप ही पेस्ट झाली. ह्या पेस्टमधून तुम्ही जे जेवले त्याची पेस्ट झाली, ह्याची पेस्ट झाली. आणि हे पेस्ट झाल्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेली आणि स्मॉल इंटेस्टाईनमधून ती सिंपल सबस्टन्समध्ये कन्वर्ट झाली आणि सिंपल सबस्टन्समधून ती कुठे गेली, ब्लडमध्ये पास झाली आणि ब्लडमधून ती ऑल ओव्हर बॉडीमध्ये ती पास होणार. मग ती पूर्ण पास झाल्यानंतर पूर्ण बॉडीला काय येणार, एनर्जी येणार. ओके. आता इथे मॅटर आहे लार्ज इंटेस्टाईनचा. तर लार्ज इंटेस्टाईन म्हणजे काय, वॉटर प्लस मिनरल. वॉटर आणि मिनरल म्हणजे त्याच्यात काय, लार्ज इंटेस्टाईन असते. आता लार्ज इंटेस्टाईनपासून हे जे आहे हे ॲनस थ्रू काय होणार, हे वेस्ट बाहेर निघणार. ॲनस म्हणजे फिशसनुसार आपले बाहेर निघणार. म्हणून आपल्याला रोज सकाळी जावं लागतं. सो टॉयलेटला जावं लागते, लॅटरिंगला जावं लागते, म्हणजे ते लॅटरिंग थ्रू काय होतं, ते आपलं बाहेर पूर्ण निघून जातं. हे झालं ॲनस. ओके. देन डायजेशन इन ग्रास इटिंग ॲनिमल. आता डायजेशन इन ग्रास इटिंग ॲनिमल म्हणजे ग्रास इटिंग ॲनिमलचं डायजेशन कसं होत असेल. डायजेशन इन ग्रास इटिंग ॲनिमल म्हणजे त्यामध्ये कोण येतं, मग तुमचं गाय आहे, गोट आहे, किंवा जे गवतं खातं ते. हर्बिवरस ॲनिमल सच ॲज काऊज. मग हर्बिवरस म्हणजे काय, जे गवतावर म्हणजे जे हे राहतात, सच ॲज म्हणजे जे ग्रास वगैरे खातात ते. ॲनिमल सच ॲज काऊज, मग तसे काऊज आहे, डिअर आहे, गोट्स, बफेलोज, कॅमल्स अँड याक्स कॅन डायजेस्ट सेल्युलोज. ते कसे करतात, ते कसे सेल्युलोज डायजेस्ट करतात, सेल्युलोजने डायजेस्ट करतात. अ काइंड ऑफ कार्बोहायड्रेट. म्हणजे सेल्युलोज काय आहे, आपल्या बॉडीमध्ये जसं कार्बोहायड्रेट राहते तसं ते काइंड ऑफ कार्बोहायड्रेट आहे सेल्युलोज. प्रेझेंट इन ग्रास अँड ल्यूज. सेल्युलोज कुठे प्रेझेंट असते, ग्रासमध्ये आणि ल्यूजमध्ये प्रेझेंट असते. बिकॉज दे हॅव अ स्पेशलाइज्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम. कारण ल्यूजला काय, एक स्पेशलाइज्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. आणि यांना पण दिस ॲनिमल हॅव अ 4 चेंबर्ड स्टमक. आणि यांना कसे राहते की 4 म्हणजे सेल्युलोजचे राहते. सेल्युलोज हे कुठे राहते, झाडांमध्ये राहते. प्रेझेंट इन ग्लास अँड ल्यूज बिकॉज दे हॅव अ स्पेशलाइज्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम. देन दिस ॲनिमल हॅव अ 4 चेंबर्ड स्टमक. म्हणजे काय की यांना 4 चेंबरचं स्टमक राहते. द फर्स्ट चेंबर इज कॉल्ड द रुमेन. फर्स्ट चेंबर त्याचं रुमेन राहते. 4 हा झाला फर्स्ट चेंबर.
हा फर्स्ट चेंबर, हा सेकंड चेंबर, हा थर्ड चेंबर आणि हा फोर्थ चेंबर. ओके, हा फोर्थ चेंबर. ओके, देन These herbivores eat quickly and store large amount of grass in the rumen. आता हे हर्बिवरस ॲनिमल काय करतात की लवकर लवकर जे घास म्हणजे जे गवतं खातात, इट क्विकली अँड स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ ग्रास, आणि ते पटपट खातात आणि जास्त अमाऊंटमध्ये ग्रास काय करतात, स्टोअर करून ठेवतात. कुठे? या ठिकाणी. आता या डिअरनी काय खाल्लं की ग्रास खाल्ले आणि ग्रास खाल्ल्यानंतर ही जास्त अमाऊंटमध्ये ह्या फर्स्ट चेंबरमध्ये स्टोअर करून ठेवलं है ना. फर्स्ट चेंबरमध्ये स्टोअर करून ठेवलं, या चेंबरमध्ये तिने स्टोअर करून ठेवलं. वेअर इट सॉफ्टन, मग त्याच्यानंतर काय होतं, जसं जसं ते सॉफ्ट होत जाते, द र्युमेन कंटेन मिलियन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग र्युमेन काय करते, इथे काय तयार करते, खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार करते. अ लार्ज अमाऊंट ऑफ सलायवा इज ऑल्सो सिक्रेटेड इन द र्युमेन. आणि खूप साऱ्या अमाऊंटचा जो सलायवा असतो, द लार्ज अमाऊंट ऑफ सलायवा, आणि खूप सारा जो सलायवा असतो, जी लाळ असते, इज ऑल्सो सिक्रेटेड इन द र्युमेन. आणि ती कुठे सिक्रेट होते, र्युमेनमध्ये. म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण आहे आणि त्याची लाळ पण सिक्रेट आहे. हे द च्यूड फूड पासेस इन टू द र्युमेन. आणि जे चावलेलं जे फूड असते, चावलेलं जे अन्न असते, ते कुठे जाते, र्युमेनमध्ये पास होते. वेअर द मायक्रो ऑर्गॅनिझम बिगिन द डायजेशन ऑफ फूड. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात की फूडचं काय करतात, डायजेशन करतात. द ॲनिमल नाव regurgitates or brings the content of the rumen back into the mouth. मग काय करतात, द ॲनिमल नाव regurgitates or brings the content of the rumen back into the mouth several times to chew on it. आता तुम्हाला माहिती आहे की जो एखादी ॲनिमल असतो, जो ग्रास खाणारा ॲनिमल असतो, तो काय करतो की त्याला सतत चावत राहतो. बघत असेल ना, गाय बफेलो आहे, सतत ती चावत राहते. ओके, तर चावत राहिल्यामुळं काय होतं की हे इकडे जातं आणि इकडे गेल्यानंतर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होतात, मग डायजेशन तयार होते. द फूड मटेरियल इज नाव कॉल्ड कड. आणि जे फूड मटेरियल असतं त्याला काय म्हणतात, कड. आता काय झालं, टू ब्रिंग्स द कंटेंट ऑफ द र्युमेन बॅक इन टू द माउथ. मग हे जे रुमेन इथे तयार झालं होतं, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते, त्या रुमेनमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते, आणखी काय झालं, ती ज्या डायजेशनची प्रोसेस तयार झाली होती, ती काय करते, परत माउथमध्ये जाते, परत माउथमध्ये जाते. आणि ते परत माउथमध्ये गेल्यानंतर म्हणून ते सतत काय करतात, चावत असतात. बघा, बकरी आहे, त्यानंतर तुमचं गाय आहे, हे आहे, ते सतत काय असतं, चावत राहतात. ओके, द फूड मटेरियल इज कॉल्ड कड. आणि त्या फूड मटेरियलला काय म्हणतात, कड. द ॲडिशनल चिविंग हेल्प्स इन ब्रेकिंग डाऊन द सेल्युलोज कंटेंट फर्दर. आणि जे चावत राहतात ना, ते सतत काय असं चावत असल्यासारखं राहतात. सो काय, हेल्प्स इन ब्रेकिंग डाऊन द सेल्युलोज. तर ते सेल्युलोजला काय करतात, सेल्युलोजचे तुकडे करतात. द रेग्युलरेशन अँड चिविंग ऑफ द कड इज कॉल्ड र्युमिनेशन. मग हे जे सतत सुरू आहे आणि जे सतत त्या कडला म्हणजे जे रुमेनमध्ये जे स्टोअर करून ठेवलं ते परत जे माउथमध्ये येतात, त्या प्रोसेसला काय म्हणतात, र्युमिनेशन. त्याला काय म्हणतात, र्युमिनेशन. अँड द ॲनिमल दॅट डज इट कॉल्ड एज रुमिनंट. आणि या ॲनिमलला काय म्हणतात, रुमिनंट. आणि जे ॲनिमल असं करतात त्या ॲनिमलला काय म्हणतात, रुमिनंट. फ्रॉम द रुमेन द फूड पासेस थ्रू द अदर 2 चेंबर बिफोर इट रिचेस द 4th चेंबर ऑफ द स्टमक. मग काय होणार की फ्रॉम द रुमेन, मग आता रुमेनपासून द फूड पासेस थ्रू द अदर 2 चेंबर. मग काय जातं की असं करता करता 2 चेंबरमध्ये जातं, म्हणजे ह्या चेंबरमध्ये जातं, 3rd चेंबरमध्ये आणि 4th चेंबरमध्ये जाते. बिफोर इट रिचेस द 4th चेंबर ऑफ द स्टमक. पहिले ह्या 2 चेंबरमधून जाऊन मग ते 4th चेंबरमध्ये जातं. द हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेटेड इन दिस चेंबर. मग हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे काय, किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल्स करते आणि गॅस्ट्रिक ज्यूस प्रेझेंट करते. म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि गॅस्ट्रिक ज्यूस प्रेझेंट करते यांच्या बॉडीमध्ये. अँड सिक्रेटेड इन दिस चेंबर, या चेंबरमध्ये सिक्रेट होते डायजेस्ट द प्रोटीन. कशासाठी, तर प्रोटीनचं डायजेशन करायला. द फूड कॅन टेक ॲज मच ॲज 80 hours टू पास टू द डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ द रुमिनंट. या ॲनिमलला डायजेशन करायला 80 hours लागतात. द फूड कॅन टेक ॲज मच ॲज 80 hours टू पास टू द डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ द रुमिनंट. ओके, देन how do living organism obtain energy from digested food.
In plants, the glucose produced during photosynthesis is transported to every part of the plant through the phloem tubes. In animal, the blood carries the glucose obtained from the digested food to every cell of the body. Plant मध्ये काय होते, तो ग्लुकोज प्रोड्यूस होते कधी, जेव्हा फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते. फोटोसिंथेसिसची प्रोसेस का बरं होते, कारण प्रत्येक झाडाला झाड काय करतो, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. मग त्याच्यासाठी फोटोसिंथेसिस प्रोसेस होते आणि फोटोसिंथेसिस प्रोसेसनुसार त्याला फूड ऑप्टेन होते, म्हणजे तो त्याचं जेवण तयार करू शकतो. इज ट्रान्सपोर्टेड टू एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट. आणि ते काय होते की प्रत्येक प्लांटच्या पार्टला काय होते, ते पास होते थ्रू द फ्लोएम ट्यूब्स. आणि कुठून होते, तर फ्लोएम ट्यूब्समधून ते पास होते. इन ॲनिमलमध्ये द ब्लड कॅरीज द ग्लुकोज ऑब्टेन फ्रॉम द डायजेस्टेड फूड टू एव्हरी सेल ऑफ द बॉडी. आणि आपल्या बॉडीमध्ये काय होतं, ह्युमनच्या किंवा ॲनिमल्सच्या, द ब्लड कॅरीज द ग्लुकोज. जे ग्लुकोज तयार होते ते काय करते, ब्लडमध्ये पूर्ण आतमध्ये म्हणजे ब्लडमध्ये मिक्स होऊन ते काय होते, पूर्ण बॉडीपर्यंत, पूर्ण बॉडीच्या सेलपर्यंत किंवा बॉडीपर्यंत ते पास होते. द ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इनसाइड द सेल इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ग्लुकोजचे पण मॉलिक्यूल असतात, ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघणार आहे. ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन. ग्लुकोज जे असते त्याचे, ग्लुकोज काय होते, छोट्या छोट्या पार्टमध्ये त्याचे तुकडे होते इनसाइड द सेलमध्ये इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. ड्युरिंग दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये द एनर्जी प्रेझेंट इन ग्लुकोजमध्ये एनर्जी प्रेझेंट असते, रिलीज अलॉंग विथ कार्बन डायऑक्साईड. आणि ते कार्बन डायऑक्साईड सोबत रिलीज होते आणि वॉटरसोबत रिलीज होते. द प्रोसेस इज नोन ॲज रेस्पायरेशन. आणि या प्रोसेसला काय म्हणते, रेस्पिरेशन. दिस इज हाऊ सेल्स ऑब्टेन एनर्जी अँड यूज इट टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. मग बघा इथे ग्लुकोज प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू काय झालं, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस एनर्जी. हाऊ डज अमिबा ऑब्टेन न्यूट्रिशन. अमिबा इज अ मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग. अमिबा हे मायक्रोस्कोपिक आहे, म्हणजे आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसणार. अमिबा इज अ मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग. इट लिव्हज इन फ्रेश वॉटर पडल अँड पॉन्ड्स, म्हणजे चिखलात किंवा कुठे तळ्यामध्ये वगैरे तुम्हाला हे अमिबा दिसणार, पण ते मायक्रोस्कोपिक आहे, तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही. अँड फीड्स मोस्टली ऑन रिमेन्स ऑफ प्लांट. आणि काय करतात की इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट इवन इन सच स्मॉल ऑर्गॅनिझम द स्टेप इन्वॉल्ड इन ऑब्टेनिंग न्यूट्रिशन आर सेम ॲज द हायर ॲनिमल. आता बघू इथे फिडिंग अँड डायजेशन इन अमिबा. मग अमिबा कसा डायजेस्ट करतो. आता इथे एखादी हे आहे, एखादी कुठला पण हे आहे, त्याचं जे अमिबाचं जे अन्न आहे, जे फूड आहे, ते त्यांनी इथे घेतलं. बघा त्यांनी हे इकडचा जो हा पोर्शन होता हा इथचा बंद होता, पण इथे त्याचं फूड आलं म्हणून इथे त्यांनी काय केला, सुरू केला. तर अमिबा सेन्सेस ऑफ फूड पार्टिकल मूव्स टुवर्ड इट अँड इनगल्प्स इट. म्हणजे काय होतं की अमिबाला सेन्सेशन होतं की आपल्या जवळ एखादी फूड आहे, आपल्या जवळपास एखादी फूड आहे, आणि त्याच्यामुळे त्याला सेन्सेशन होतं, मूव्स टुवर्ड्स इट, आणि म्हणून तो त्याच्याकडे जातो. अँड इट एंगल्प्स इट, आणि त्याला एंगल्फ करतो, म्हणजे पूर्ण खातो. आणि त्याच्यानंतर हा गेल्यानंतर हा इथे गेला. ओके, हा इथे गेल्यानंतर इथे फूड व्हॅक्यूल तयार होतो. हे इथे गेला ना तो, मग हे परत काय झालं, एक असं शेप तयार झाला इंजेक्शनची प्रोसेस झाल्यानंतर. आणि हा फूड व्हॅक्यूल गेल्यानंतर याने पटकन हा काय करून टाकलं, स्वतःला पॅक केलं. आणि पॅक केल्यानंतर हे जे होतं हे असे 3 डॉटमध्ये तयार झाले, म्हणजे फूड व्हॅक्यूल तयार झालं. फूड व्हॅक्यूल याला काय म्हणतात, फूड व्हॅक्यूल. आणि त्याच्यानंतर हे इकडे चाललं गेलं. बघा हे इकडे चाललं गेलं, 1 2 3 4 हे गेले ना. अ फूड व्हॅक्यूल दॅट इज फॉर्म अराउंड द एंगल्फ फूड. म्हणजे काय केलं, ज्यांनी जे फूड एंगल्फ केलं त्याचं कन्व्हर्शन कशात होते, फूड व्हॅक्यूलमध्ये. फूड पार्टिकल कंटेंट डायजेस्टिव्ह ज्युसेस. फूड पार्टिकल काय कंटेंट करते, डायजेस्टिव्ह ज्युसेस कंटेन करते, विच ब्रेक डाऊन द फूड पार्टिकल इंटू सिम्पल सबस्टन्स. आणि त्याचं काम काय असते की जे फूड पार्टिकल्सला डायजेस्टिव्ह सबस्टन्स म्हणजे छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये त्याला काय करते, कन्वर्ट करते, म्हणजे डायजेशन करते. द अमिबा यूज दिस सबस्टन्स ॲसिमिलेशन. आणि अमिबा कुठलं सबस्टन्स यूज करते, तर ॲसिमिलेशन. जसं आपण डायजेस्टिव्ह ज्यूस हे वगैरे यूज करतो, गॅस्ट्रिक ज्यूस आहे, त्यानंतर हे ते कार्बोहायड्रेटसाठी फॅटी ॲसिड्स वगैरे आहे, तर तसं काय असिमिलेशन वगैरे तसं करतो. द अनडायजेस्टेड पोर्शन इज रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. आणि जे अनडायजेस्टेड पोर्शन असते, जे त्याला म्हणजे डायजेस्ट झालं नाही, ते काय करते, बाहेर टाकते. त्या प्रोसेसला काय म्हणतात, एक्झेशन. एक्झरसाइज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.